मा म्हणजे आई आणि मामा म्हणजे दुसरी आईच. थोडक्यात एवढं सांगेन की आमची दुसरी आई या जगातनं गेली आहे. एक अक्का आणि हा दुसरा मायेचा खूप मोठा धागा हातातून निसटलाय म्हणायला हरकत नाही. आणि भैया इतकं रडत होता ना, कारण म्हणजे मी खूप कमी वेळा त्याला रडताना बघितलेलं आहे. तर अक्का गेली तेव्हा आणि त्यानंतर नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर बऱ्याच जणींना असंही वाटू शकतं की आज ढोराळ्यात कसं काय, किंवा मग आतापर्यंत जर तुम्ही ब्लॉग पाहिला असेल तर तुमच्या लक्षातही आलं असेल की मी ढोराळ्यात आली आहे. पण अचानक कसं काय, म्हणजे एकतर हे असतंच की बघा उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की गावी येणं, किंवा मग दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये 2 वेळा तरी आपण म्हणजे गावाकडे येतोच. त्याचं कारण म्हणजे परत वर्षभर काही शक्य होत नाही येणं, आणि मुलांना पण थोडासा चेंज हवा असतो. त्यामुळे आंबे खायला मामाच्या गावी हे त्या गोष्टी दरवर्षी असतातच. परंतु यावर्षी आम्ही असं ठरवलं होतं की गावाकडे या उन्हाळ्यात जायचं नाही, कारण की एक काम हाती घेतलंय आणि तो आमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे असंही म्हणायला हरकत नाही. आणि ते पूर्णत्वास जाण्यासाठी थोडंसं तिथलं वातावरण किंवा त्या सगळ्या गोष्टी तिथे पोषक होत्या. त्यामुळे मग गावाकडे मला अष्टमीला, म्हणजे काल अष्टमी आहे ना, त्याला बोलवलं होतं. कारण की आमच्या गावची यात्रा असते मोठी. सगळ्याजणी सासरवरून माहेरी येतात आणि ॲटलिस्ट 5 दिवस तरी राहतात. आणि किती जरी वयस्कर असल्या महिला तरी त्या माहेरी येतात. म्हणजे एरवी जरी शक्य नाही झालं तरी अष्टमीला. पण यावर्षी अष्टमीला मी आलेले नव्हते. मला खूपदा पप्पा पण बोलले की, किंवा आई पण म्हटली होती की येऊन जा, सगळ्या मुली आल्यात, गाव गजबजले मस्त आणि तूच आलेली नाही आहेस वगैरे. तर मी त्यांना सांगितलं की सध्या काहीतरी करायचं चाललंय वेगळं, म्हणजे असं नाही की एक फक्त यूट्यूब असं, या पलीकडे अजून काहीतरी विचार चाललेला आहे. आणि त्यामुळे मग त्याच्यावरती काम करणं माझं चालू होतं. आणि त्यासाठीची सगळी तयारी वगैरे पण सुरू होती आमची. अजून म्हणजे गावाकडे कॉल करणं, सासरी असेल माहेरी असेल सगळ्यांच्या संपर्कात आम्ही असतोच. परंतु थोडंसं झोकून देऊन यावेळी चाललेलं होतं. आणि बाळ झोपलं की मग त्या प्रोजेक्टवरती आम्ही दोघंही, म्हणजे हे जेव्हा ड्युटीवर येतील तेव्हा आणि मी माझं कामातनं वेळ मिळेल तसं असं नोट्ससुद्धा काढून ठेवलेल्या. आणि अचानक कॉल आला की गावाकडे यावं लागेल म्हणून. मग गावाकडे जायचं आपल्याला हे पण बोलले. तर मग थोडंसं वाटलं मला की अचानक कसं काय म्हणतात, किंवा काही तयारी नाही काय नाही, मी कशासाठी. तर हे म्हटले की अण्णा आजारी आहेत. मग अण्णा आजारी आहेत म्हटल्यानंतर थोडंसं वाटलं मला, कारण का अण्णा आमचे, म्हणजे तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहिले असतील तर त्याच्यामध्ये अण्णा म्हणजे माझे मोठे मामा. तर ते 2-3 ब्लॉगमध्ये मी दाखवलेलं. पण मी जेव्हा कोल्हापूरला चालले होते ना, तर त्या दिवशी पण म्हणजे आपण सवाष्णी जेव घातल्या होत्या तेव्हा पण अण्णांकडे बाळाला घेऊन गेले होते मी, की आता जायचंय कोल्हापूरला म्हणून मग त्यांना भेटवायला. त्यांना बऱ्याचदा ना अस्थमाचा त्रास असल्यामुळे खूप जास्त उबाळ यायचे आणि अचानकच त्रास व्हायला लागायचा. मग तो त्रास खूप सिव्हिअर पण व्हायचा. आणि बऱ्याचदा असा कॉल आलेला आहे की या गावाकडे, किंवा मग अण्णांना भेटून जा, किंवा मग एकदा फोनवर बोल. तर तसं 4 ते 5 दिवसापूर्वीच आम्ही दोघंही बोललो होतो अण्णांशी. आणि अण्णा खूप छान ठणठणीत आवाजात मस्त बोललेले. एवढंच म्हटलं की जास्त दगदग करू नका, जीवाला जपा. परत एकदा शरीर हातचं गेलं की मग परत फक्त वाईटच वाटत राहतं की आपण हे केलं ते केलं, पण शरीराला जपलं नाही, स्वतःची काळजी घेतली नाही. आणि खूप मोलाचा सल्ला त्यांनी दिला की, म्हणजे भैयासाठी आणि माझ्यासाठी. ह्या भाषेत ते प्रेमाने ते म्हणायचे की तुम्हाला काही अक्कलच नाही की स्वतःला कसं जपावं काय नाही, कितीही राबताय पण शेवटी काहीच नाही, असं त्यांचं म्हणणं असायचं. की थोडं आहे ते आपलं, जास्त आहे ते लोकांचं असतं, त्यामुळे जीवाला जपा रे लेकरांना, असं सतत त्यांचं होतं. आणि त्या दिवशी सुद्धा फोनवरती म्हणजे मला इकडे निघायचं होतं ना, त्याच्या 5 दिवस अगोदर त्यांचा फोन आला होता. आणि माझे वडील म्हणजे त्यांना नॉनव्हेज आवडतं म्हणून घेऊन गेले होते, ते मला सांगत होते. तर छान वाटलं. आणि आवाज पण खूप असं खणखणीत होता. म्हटलं अण्णा बरं वाटते का? तर म्हटले हां मी चांगला आहे, तुम्हीच काळजी घ्या. आणि त्यामुळे मग कसं होतं माहिती का, ते सतत त्यांना त्रास व्हायचा, कमी व्हायचा, वाढायचा, बऱ्याचदा त्यांना ॲडमिट केलं जायचं, परत मग घरी आणायचं, असं ते चालू होतं. कोविड जेव्हा त्यांना झाला त्यातून ते क्युअर झाले, परंतु परत तो त्रास जास्त जरा वाढत चाललेला होता. आणि
अस्थमामुळे मग ते कमी जास्त वातावरणात बदल, पाण्यात बदल झाला की त्रास असं त्यांना व्हायचं. आणि त्यासाठी ते ऑक्सिजन मशीन वगैरे सगळं घरातच ते अवेलेबल होतं. ते ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं पण असेल. मग त्यामुळे असं झालं की डायरेक्ट जायचं कसं काय म्हणतात. त्यामुळे थोडं वाटलेलं मला की काय नेमकं काय झालं असेल का. पण असं पण वाटलं की आत्ता तर माझ्याशी बोललेलं. मग थोडंसं मध्ये ब्लॉगमध्ये आहे ना, कधी ब्लॉग आले कधी नाही असा प्रकार झालेला आहे. त्यामुळं बरेचसे कमेंट येतात की ताई ब्लॉग कसा आला नाही वगैरे, नियमित ब्लॉग नाहीत असं झालं. तर याच्यामध्ये मुळात कारण बघा ते सांगण्यासाठी समोर आलेलो आहे. आणि दुसरं म्हणजे की गावाकडे आम्ही अचानक का आलो असंही बरंच. कारण आजचा जो ब्लॉग तुम्ही पाहाल तर गावाकडे आम्ही येऊन पोहोचलो. परंतु असं पण म्हणजे हे झालं, इंट्रोवरनं तुमच्या लक्षात आलं असेल की आम्ही गावाकडे आलोय. आणि त्याचं कारण आहे तितकंच महत्त्वाचं होतं. कारण कसं आहे माहिती आहे का, जी दुःखद घटना घडली, अतिशय दुःखद घटना आहे. म्हणजे ते कधीही न भरून निघणार मोठं नुकसान. आणि वर्षाच्या आयुष्यामध्ये, सरांच्या आयुष्यामध्ये खूप मोलाचं व्यक्तिमत्व होतं ते. कारण मी मग जसं लग्न झालं तसं त्यांचं महत्त्व मी ऐकत आलेलो आहे की बाबा किती प्रेम केलं अण्णांनी यांच्यावरती. आणि मी तर बाहेरून आलेला माणूस, विचार करा, बहिणीचा जावई असताना माझ्यावर खूप अण्णांनी प्रेम केलं आहे. हक्कानं फोन करणं, बोलणं, खूप छान स्वभाव. आणि आमचं येण्याचं कारण अगोदर तुम्हाला सांगतो, ते सांगताना पण जीभ जड होते. तर आता अण्णा आपल्यामध्ये नाही, तर अण्णाला देवाज्ञा झाल्यामुळे आहे ना आम्हाला तात्काळ यावं लागलं. त्यामुळं मला कल्पना होती, मी वर्षाला तशीच कल्पना दिली नाही, म्हटलं घाबरलं वगैरे, तरी तिच्या मनामध्ये पाल चुकचुकली होती बरं का तिथंच. तर मग तिला म्हटलं की अण्णा खूप आजारी आहेत. आणि बऱ्याच दिवसापासून आजारी होते अण्णा. त्यांना अस्थमाचा खूप त्रास होता, ऑक्सिजन वगैरे चालू होतं. आणि त्यामुळं आम्ही जातानाच 2-3 वेळा भेटून गेलो, ब्लॉग पण शेअर केलेला आहे की नाही. रडत होते अण्णा बाळाला असं समोर. तर आणि पिल्लूला बघायला अण्णा आले होते ना, कोल्हापूरमध्ये डिलिव्हरी झाली आणि इकडे आले. मग अक्का जशी गेली ना तसं अक्काची जागा पूर्णपणे आमच्या अण्णांनी भरून काढलेली. म्हणजे ते मामा कमी आणि आजोबाचं, मामाचं सगळ्याच रोल त्यानेच ते प्ले करत होते. आणि अक्का असती तर इथपर्यंत आली नसती का हे. पण त्यांना चालायच म्हणजे चाललं तरी धाप लागायची त्यांना, तर ते खालीच असायचे नेहमी. आणि मी खूपदा ब्लॉग मध्ये शेअर केला, अण्णा भेटायला आले ना मी खाली अंजिरा जवळ जाऊन बसायचे त्यांच्याजवळ, त्यांना पायऱ्या चढवत नव्हते. पण मग डिलिव्हरी झाल्यानंतर जेव्हा मी आले तेवढ्या पायऱ्या चढत ते आले. सोबत एक ड्रेस त्यांनी आणलेला पिल्लूसाठी, हातात असं घेऊन म्हणायला लागले की तिचा आशीर्वाद आहे असं म्हटले होते. म्हणजे तो अक्काचा आशीर्वाद आहे असं त्यांना म्हणायचं होतं. आणि तिने ज्यांच्याकडे बघितलं त्यांचं कधी काही वाईट होऊ शकते का असं पण म्हणले होते ना. आपण बऱ्याचदा म्हणतो ना की वात्सल्य ही भावना जास्त तर महिलांमध्ये दिसून येते, किंवा एखादी स्त्रीच खूप जास्त म्हणजे माया करू शकते. पण मी बघितलेल्या माझ्या आसपासच्या सगळ्या पुरुषांमध्ये ना सगळ्यात जर वात्सल्य जास्त कुणाला असेल ना तर ते आमच्या अण्णांना. म्हणजे इतकं असं म्हणजे मनवत पण नाही की ते नाही येत म्हणून, खूपच. आणि ती पीडित जनरेशनच वेगळी होते की त्यांची माया वगैरे खूप वेगळी. एवढंच मी ऐकलं अक्काकडनं वगैरे की सरांना आईला खाऊ घालण्यासाठी आहे ना हे करायचे, म्हणजे काय म्हणतात त्याला, पैसे द्यायचे. बघ एवढं खाल्लंस तर 1 रुपया देतो, हे असेल, अथवा तू जेवण केलीस तर मी जेवणार, नाहीतर मी चाललो, मी पण उपाशी चाललो, असं इथपर्यंत हे करून यांना म्हणजे लहानपणी आपण हट्ट करतो ना, मला नाही जेवायचं, मला भूकच नाही वगैरे असं थोडं आपलं असतं ना लहान मुलांचं. तसं केलं ना ते म्हणायचे की नाही एवढं खाल्लं तर 4 आणे, कोरभर खाली 4 आणे. बऱ्याच गोष्टी अण्णाच्या आठवणी सांगण्यासारख्या आहेत. आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून बऱ्याच आठवणी आपण अण्णाच्या साठवून ठेवलेल्या आहेत. बरेच ब्लॉग आहेत की नाही अण्णाचे. तर आपल्या बऱ्यापैकी युट्यूब फॅमिलीला माहिती आहे अण्णा म्हणजे कोण वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि या परिस्थिती अशी वेळ आहे ना प्रत्येकावरती येणार आहे, सांगतो. आलेला माणूस प्रत्येक जाणार आहे. जे आहे ते जीवन आहे ना सुखानं, समाधानानं, आनंदानं जगणं गरजेचं आहे. अण्णाची ती शिकवण होती नेहमी सरांना. हिला कावायची की अरे किती पळतावर, जरा स्वतःचे लक्ष द्या, आहे का नाही. थोडं आहे ते आपल्याला जास्त आहे ते ठरलेलं होतं त्यांचं, कष्ट कमी करा. असे माणसं आयुष्यामध्ये असावे बरं का, मार्गदर्शन करणारे. आणि असं व्यक्तिमत्व आपल्यामधून गेलेलं आहे. त्यामुळे खूप वाईट वाटतं. आणि
त्यावेळेस मला ते शेअर करणं झालं नाही. तुमचं ते दुःखात होते सगळे. आणि परंतु कसं आहे, आपलं बाळ होतं त्याच्यामुळे ना हे घरातले लोक आहे ना लवकर रिकवर म्हणजे थोडं रिकवर म्हणजे झाले की बाबा बाळामुळं थोडंसं विस्मरण होते, सगळ्या गोष्टी आहेत. आणि दुसरी गोष्ट कसं त्यांना खूप त्रास होत होता आणि त्यामुळं कसं जे झालं ते चांगलं झालं म्हणावं लागेल, कारण त्यांना खूप वेदना होत होत्या त्याच्या, आहे की नाही? त्यांना खूप म्हणजे इतके त्रासात होते ना, इतके त्रास. एवढं पुण्य केलं पण काय त्यांना काय माहिती इतका त्रास होता. एकतर श्वास गेला पूर्ण, त्यांचं 30 का 25% फक्त फुफ्फुस काम करत आणि ऑक्सिजनवरच होतं. आणि कंटिन्यू म्हणजे असं नाही की एक दिवस काढलाय 2 दिवस, कंटिन्यू ऑक्सिजन. लाईट गेली की परत त्यांना ते असं हे व्हायचं, एकदम त्रास व्हायचा. खूपच खूप म्हणजे काय सांगू, त्या त्रासातून त्यांना मुक्तता मिळाली आणि खूप काही शिकवून गेले बरं का या सगळ्या गोष्टीतून. आणि आपल्याला स्वतःला आत्मचिंतन करायला लावणार या गोष्टी आहेत. प्रत्येकाला जायचंय, फक्त कोण अगोदर जाणार कोण नंतर जाणार. मग आयुष्यामध्ये आपलं चुकलं, परत हे वे तावे द्वेष ईर्षा असं करत बसू, त्या गोष्टी सगळ्या गहू नाहीत. एकच कालावधीत सत्य आहे की आपण आलोय काही दिवसाचे पाहुणे या ह्याच्यावरती, तर ते जे जीवन आहे ते आनंदाने सुखाने समाधानाने, आणि जर कोणाची सेवा करतात तर सेवा करावी, कोणाला म्हणजे त्रास आपल्याकडनं होणार नाही अशा पद्धतीने वागलं पाहिजे आणि दुःख न करता जगलं पाहिजे. नाही, 5च दिवस अगोदर अण्णा आमच्याशी बोलले होते फोनवरती. आणि एक आठवण मला खूप जास्त आठवते बरं का. आम्ही मुरुडला शिकायला होतो आणि बुधवारी मुरुडचा बाजार असतो आणि मग अण्णा दर बुधवारी बाजारला यायचे. आणि बाजारला आले बाजार करण्या अगोदर म्हणजे केळीची एक फणी आणि छोटीच ती केळी असते ना, ती केळी आणि ब्रेड घ्यायची. आणि आमच्या घरात ब्रेड कधीच अलाउड नव्हता, पप्पांना कधी ते मैद्याचं वगैरे आवडायचं नाही. मग अण्णा दिसले ना, ते पूर्ण असं आम्ही जिथं राहत होतो ना तिथून अशी आमची शाळा दिसायची आणि निलगिरी होता. त्या तिथे शाळेजवळ अण्णा दिसले की आम्ही इकडे उड्या मारायला सुरू करायचं की आता अण्णा येणार आहे. आणि ते आम्हाला भरवण्यासाठी त्यांची जी तळमळ होती ती म्हणजे शब्दात नाही सांगतात. कारण खूप कमी लोक असतात ज्यांना इतरांना खाऊ घालून, इतरांना सुखात बघून आनंद मिळतो. आणि मला तर ज्याला सुखी करणं म्हणतात ना त्यालाच प्रेम म्हणतात, आहे की नाही? आणि त्यांनी कधी आम्हाला म्हणजे त्रास व्हावा असं कधीच वागले नाहीत. किंवा अगदी आमच्या लहानपणी पण उन्हाळ्या सुट्टीमध्ये आलं की आता आमच्याच वयाचे माझ्या मामाच्या मुली थोड्याशा मोठ्या आहेत, पुष्पामयी, आशू, तुम्हाला माहित असेल, उषामयी, शोभाताई, तर सगळ्यांना मी ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे. आणि कसं असतं की थोडंसं समवयस्क असल्यास किंवा त्यातल्या त्यात मामाची मुलं आणि आत्याची मुलं म्हटलं की कुठेतरी सुट्टीला आपण येत असतो मामाच्याकडे. मग आंबे असतात, मग हेवे दावे, लहान मुलांचं खेळताना भांडणं. पण त्यांनी ना आयुष्यात कधीच असं आम्हाला जाणवू दिलं नाही, कधीच असं म्हणजे हे केलं नाही की ही माझ्या बहिणीची मुलं आहेत आणि आम्हाला त्यांनी कधी हात उगारला किंवा कधी असं म्हटलेत की का म्हणजे आमची तर चूक असं असं चूक कुणाची हे बघण्याऐवजी त्यांचं इतकं निस्सीम प्रेम होतं माझ्यापेक्षा पण भैयावर. मला मुक्ते म्हणायचे अण्णा आमचे आणि भैयाला म्हणजे सोपान्या म्हणायचे बरं का, सोपान्या. आता ते सुरू म्हणायला लागले होते, पण आमच्या दोघांची त्यांची स्वतःची त्यांनी नावं ठेवली होती की इतकं ते म्हणजे त्या बोलण्यात गोडवा. आणि स्वतःच्या पोटच्या मुलांना जसं आपण प्रेम करतो तसं प्रेम करणारा मी एकमेव मामा माझ्या आयुष्यात तो पाहिला की म्हणजे नाही सांगता येत ते मला की म्हणजे काय एक सांगू आणि किती गोष्टी सांगू असं वाटतं. आणि तशी माणसं ना देवाला खूप जास्त आवडतात, आहे की नाही? म्हणजे इतकी मनाने गोड असणारी, विचारांनी गोड असणारी. अख्खं गाव पूर्ण मातीला म्हणजे होतं त्यांच्या, किंवा परतचे जे विधी असतात त्यासाठी. कारण कधी कुणाला त्या व्यक्तीने दुखवलंच नाही. आता आम्ही तर त्यांचे आप्त होतो आणि बुधवारी अण्णा बाजार करून आले. मुरुडला असताना तर आमचं ते होतंच ठरलेलं, 8 दिवस झाले. आज आता बुधवार म्हटलं, आदल्या दिवशीपासून उद्या अण्णा येणार, उद्या अण्णा येणार. आणि इथं जेव्हा आम्ही असू ना ढोरळ्यात अण्णांच्याच घरी उन्हाळ्यासाठी, तर पहिला जो पाळाचा आंबा असतोय ना तो भैयाचा. म्हणजे अण्णाच्या शेतातला पहिला पाड सापडला की ते आम्ही जर तिकडे असू तर ते खिशात घालून मुरुडला घेऊन यायचे. आणि छोट्या गोष्टीमध्ये प्रेम असतं. आईसाठी ना ते शेतातली पात्राची भाजी खुडून 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 खिशात घालून अण्णा आमचे घेऊन यायचे. खिसे म्हणजे बनियन असतं बघा व्हाईट कलरचं, त्याच्यामध्ये घालून अण्णा घेऊन यायचे. आणि माझा मामाचा मुलगा
तो ना भैयाला म्हणजे थोडं चिडवायचा की गावातच, आता माझं वडिलांचं घर गावातच आणि आजोळ गावातच, काय रे सारखंच इथं असतंय आणि हा तुमच्या घरी, असं म्हणजे चिडवून ते म्हणायचं बरं का. मामाचा मुलगा आणि ते असतं थोडंसं चिडवायचं. मग भैया थोडा सेन्सिटिव्ह, मला तो हाताला तर चल चल आपल्या घरी म्हणून असं घ्यायचं. मग मी अगोदर तर छोटी होते तेव्हा असं पकडायचा मला, मी घेऊन जायचा. तर आमच्या अण्णांनी त्यावेळेस जर तिथं असले असं पळत यायचे मागणं आणि आमच्या दोघांना मिठी मारायची आणि म्हणायचे कुठं चाललो तुम्ही, म्हणजे आपलं घरीच आहे म्हणून असं हाताला धरून घेऊन जायचे. आणि माझ्या मामाच्या मुलाला म्हणजे त्यांनी कितीतरी वेळा त्यांनी मारले भैयासाठी की का चिडवतोस तू पोरांना म्हणून. म्हणजे कोण करतंय कुणाचं, प्रत्येकाला आपल्या लेकराची पडली आहे. मला तरी ते खूप आठवतंय, म्हणजे मी खूप लहान होते पण अशा काही माझ्याजवळ आठवणी येत ना त्यांच्या की त्या म्हणजे कायम मी जोपर्यंत असेल तोपर्यंत अण्णा म्हणलं की त्या आठवणी माझ्या डोळ्यासमोरून तरळून जातील. कारण कायम आमच्यासाठी स्टँड घेणारा एक भक्कम, जसं लग्नाच्या वेळी इथं हात ठेवून उभा असतो ना मामा, मी तुझ्या पाठीशी म्हणून, ते जे असतं ना तर ते कायम त्यांनी म्हणजे प्रत्यक्ष जीवनात त्यांच्या राबवलं. शब्दापुरते मामा नव्हते ते, प्रत्यक्षातच. म्हणजे मा म्हणजे आई आणि मामा म्हणजे दुसरी आईच. तर थोडक्यात एवढं सांगेन की आमची दुसरी आई या जगातनं गेली आहे. एक अक्का आणि हा दुसरा मायेचा खूप मोठा धागा हातातून निसटलाय म्हणायला हरकत नाही. आणि भैया इतकं रडत होता ना, कारण म्हणजे मी खूप कमी वेळा त्याला रडताना बघितलं नाही. त्यात अक्का गेली तेव्हा आणि त्यानंतर अण्णा गेले तेव्हा. म्हणजे कुठेतरी खूप वेगळं वाटतंय, सगळं उदास वाटतंय आणि नाही सांगू शकत आम्ही की आम्ही काय गमावलं. जवळची माणसं गेल्यानंतर काय दुःख वाटते, ते त्रासात होते मान्य. त्यांना म्हणजे खूप देवाला सारखी प्रार्थना करायची की देवा रामा आईचं त्यांच्या नाव घ्यायचे की मला या सगळ्यातून सोडव म्हणून. पण आम्हाला ते हवे होते आणखी. आणि म्हातारपण पडून राहणं आणि तो त्रास, म्हणजे गेले 8 महिने ते पडून होते. पिल्लू जन्मली त्यावेळी अण्णा आलेले आमच्या घरी. त्यानंतर अण्णा परत आलेच नाही तिथं या घरात, कारण त्यांना शक्यच झालं नाही जाग्यातनं उठणं. तेव्हा जे ते बेड रिटर्न झाले ते आत्तापर्यंत, म्हणजे आत्ता त्यांची सुटका झाली त्या सगळ्या त्रासातून. आणि एवढंच देवाला प्रार्थना करू आम्ही की त्यांच्या आत्म्याला शांती देऊ, आणि देव देणारच. कारण कधीच कुणाचं काही वाईट न केलेला तो माणूस होता, सगळ्यासाठी चांगलं काय करता येईल हेच बघणारा. त्यामुळे काही म्हणजे त्यांचा पुढचा सगळा प्रवास सुखकरच होणार आहे. आणि तुम्ही सगळे सुद्धा त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आणि एक गोष्ट म्हणजे ना, म्हणजे जर पुढचा पुनर्जन्म वगैरे असेल, असं काही असेल ना, तर तेच मामा पुन्हा जेवढे जन्म असतील तेवढे जन्म आम्हाला मिळावेत. एवढंच, बाकी काहीच नाही. बाकी तुम्ही सगळे सुज्ञ आहात. तर हे कसं आहे माहिती आहे का, शेअर करायला खूप जड जात होतं बरं का, कसं कळवावं, परंतु म्हणजे इच्छाच होत नव्हती. आम्ही काहीच शूट केलं नाही. तिथून आलेलो, ते इथंपर्यंत पोहोचलो, तिथपर्यंत होतं. पण इथं आल्यानंतर आल्यास पण म्हणजे चहा घेईपर्यंत सगळं आवरेपर्यंत कुणीच काही सांगितलं नाही. जेव्हा तिकडं प्रत्यक्ष जाण्याचा योग आला तेव्हा मग गोष्टी उलगडायला लागल्या. आणि आईची अवस्था प्रचंड वाईट आहे. आई खूप वीक झाली आहे आणि खूप मोठी पोकळी तिच्या आयुष्यात निर्माण झाली आहे. कारण मोठा भाऊ तिने गमावलाय, मागेच कोविडमध्ये अक्काला गमावलाय. ते म्हणजे तिला त्यातनं सावरणं आता आमची फर्स्ट प्रायोरिटी आहे की नाही. झालं तर झालं, पण आता तिच्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. खूप उदास झाली आहे, खूप उदास. त्याची तब्येत पण जरा ठीक नाही त्यामुळे. तर चला. आणि हे तर भाची जावाई होते बरं का, भाचीचा नवरा. पण त्यांच्या सख्या जावयाप्रमाणे यांना प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी मान दिलेला आहे. किंवा मला किती वेळा तर बोललेले आहेत की तुला कळत नाही आणि कसला चांगला पाहुणा आहे. बऱ्याच जणांना सांगायचं खूप भारी, म्हणजे आमच्या बहिणीचा जावाई म्हणजे लाखात एक माणूस वगैरे, असं त्यांना खूप कौतुक वाटायचं. आणि अक्का गेल्यापासून तर माझी खूप म्हणजे माया करायची. आणि भैया आला ना, म्हणजे अण्णा बेड रिटर्न होते बरं का, भैया आला ना
तर ते जागच्या जागी उठून म्हणजे कुणी जरी त्यांना म्हणलं ना की सुरू आलाय किंवा सुरेश आलाय ते जाग्यातून उठून बसायचे. खूप सरांवर त्या दिवशी तर खूप जास्त भयाला जेव्हा अण्णा ते घास नैवेद्य घालस ना त्यावेळी भया कसा झाला होता. कारण ती तेवढं जीव मामाने लावलेला. विचार करा ना की एखादा पाडा सापडला तो तिच्यात टाकून आणायचा एवढ्या केवढं प्रेम असू शकते भाच्यावरचा विचार करा. आणि जर काही जरी झालं ना तर एकच त्यांची हाक असायची की सुरूला बोलवा, संपला विषय. आणि मग लगेच सर किती जरी काम असलं ना तर ती सर आहे ना पहिल्यांदा जाणार आणि दवाखाना वगैरे काय असेल ते बघणार. आणि त्यांच्या गाडी 3 वर्ष त्या पद्धतीने गाडीवर बसून जरी बसले जरी तर त्यांचा अर्धा आजार पळून जायचा. म्हणजे त्यांना एवढा विश्वास हवासा वाटायचा ना की शब्दाच्या पलीकडे. म्हणजे एकदा जर मला तो दररोज भेटला ना मला जेवण पण नाही दिलं तर चालतंय आणि मला गोळी सुद्धा घ्यायची गरज नाही, माझ्यापर्यंत एकदा फक्त येऊन जा म्हणावं. प्रत्येक येणाऱ्या माणसाला तेच वाक्य. सर परत आमचे मध्ये 2-3 दिवस आहे ना रात्री चर्चा वगैरे त्याच गोष्टीवर निघायच्या आठवणी. तर ते सर पण बऱ्याच गोष्टी बारकावे सांगत होते किंवा मी किती म्हणजे एखाद्या वेळेस जर काम असलं रस्त्यात गेलं पुढे तर परत आठवण्याचे पाय माग ओढायचं आणि ते काम अण्णाचं काम केल्याशिवाय पुढे जात नव्हतं. म्हणजे अशी माणसं खरं खूप कमी असतात बरं का. आणि एवढी माया इतक्या तोंडात. आमच्या मामाच्या मुली तर एवढ्या रडत होत्या ना म्हणजे असंच म्हणत होत्या लिटरली की आमची आईच गेली. कारण त्यांना ना मुलींना म्हणजे त्यांनी कधी असं वडिलासारखं अथॉरिटीनं नाहीच. आणि त्यांचा टर्न असायचा की बाबा 3 मुली येतात तर 3 मुली आणि परत वर्ष असं प्रत्येक गोष्ट का असं चक्कर मारली नाही का. असं म्हणजे ज्यावेळेस ते चालत फिरत होते ना सगळ्याकडे चक्कर मारणार. फोन लावले तर चौघींना फोन लावला असं होतं. म्हणजे त्यांच्या 3 मुली मी चौथी असं म्हणते मला फोन लावायचे. म्हणजे मी म्हणते ना की भाची कमी मला आजोबा मामा मावशी हे सगळे जे काही रोल आहेत ते त्यांनी पूर्ण केलं. माझा भाऊ अक्षरशः 7वीला जाईपर्यंत किती हाईट असेल त्याची तरी ते खांद्यावर घेऊन त्याला ना हे करायचे. म्हणजे सोंग बघायला नेणं असेल किंवा मग आमच्या अंबाबाईच्या मंदिरात ते नगारा वाजवायला होते. सरांना ती गोष्ट खूप आठवते. आरतीला जेव्हा उभारतो ना तो त्याला ते फिक्स आठवतं. या सगळ्या गोष्टी. आणि ह्या गोष्टीमध्ये बघा एका प्रोजेक्टवर काम करते वर्षा. खूप म्हणजे बऱ्याच दिवसापासून तिचं काम चालू आहे त्याच्यामध्ये. आणि ते काम चालू होतं तर त्याच्यामध्ये असं झालं त्याच्यामुळं ते पूर्ण म्हणजे 1 तारखेला आहे ना ती सगळे म्हणजे आपल्यासमोर घेऊन येणार होती परंतु ह्या सगळ्या गोष्टीमुळं ती थोडंसं पुढे पोस्टपोन झालेलं आहे. तरी तुम्हाला आणि ते जर सत्यात उतरलं तर सगळ्यांनाच म्हणजे इन्क्लुडिंग ज्यांच्या विषयी आम्ही बोलतोय त्या प्रत्येक व्यक्तीला ते आनंददायीच वाटणार. ते बघा बोलतात ना शो मस्ट गो ऑन तशा पद्धतीने आपल्याला उर्वरित आयुष्यात स्पेंड करायचंच आहे जगायचंच आहे. म्हणजे त्या गोष्टी तर आहेतच पण त्यासंबंधी काही डिटेल्स तर त्या गोष्टी आहेत ना मला लवकरच नोटिफिकेशनच्या माध्यमातून माहीत होतील की काय लॉन्च करणार आहे काय आहे. आपल्या प्रत्येकालाच जायचंय फक्त आपण जाताना काहीतरी इतरांच्या मनामध्ये काहीतरी गोड आठवणी ठेवून जाणं. आणि म्हणतात ना मरावे परी कीर्तिरूपी उरावे तसे माझे मामा माझी अक्का मावशी सगळ्यांनी त्यांची कीर्ती केलेली आहे. आता पुढे आपल्याला पण जायचंय पण जाण्या अगोदर आपलं स्वतःचं छाप किंवा स्वतःचा चांगुलपणा सोडून प्रत्येकाने जायचंय. तसं आम्हीही आमच्या परीने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मार्गस्थ होऊ. आणि आपलं जे काही प्रत्येकाचंच आयुष्य आहे ना तर ते आपल्याला कॅरी ऑन तर करायचंच असतं मुलाबाळामुळे आहे की नाही. सो हे असं होतं. तर होप तुम्ही समजून घ्याल आणि घरात आता आईला वगैरे लवकरात लवकर या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी पिल्लू तर आहे काम चालू आहे सर्वांना सगळ्याच चालू आहे.